नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सध्याच्या पुणे बँगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने आणि दोन्ही शहरातील प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने NHAI पुणे बँगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्लॅन करण्यात आला होता. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातून हा महामार्ग जाणार असून दोन्ही राज्यांकडून त्यासाठी अप्रूव्हल मिळाले आहे. तसेच सर्वेक्षणाचे आणि भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. 2026 मध्ये या एक्सप्रेसवेच्या ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन वर्कला सुरुवात होणार आहे. कसा असणार आहे हा महामार्ग ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. पुणे बँगलोर एक्सप्रेसवे हा 700 किलोमीटर लांबीचा 8 लेन ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असणार आहे. हा एक्सप्रेसवे भारतमाला परियोजनेच्या फेज 2 अंतर्गत बनवला जाणार आहे. हा एक्सप्रेसवे पुणे आणि बँगलोर या दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किलोमीटरने कमी करेल. तसेच दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 12 ते 14 तासांवरून 7 ते 8 तासांपर्यंत कमी करेल. हा एक्सप्रेसवे 120 किलोमीटर पर आवरच्या स्पीडसाठी डिझाईन केला जाईल. या महामार्गासाठी अंदाजे 55,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 21,000 एकर जमिनीपैकी महाराष्ट्रात सुमारे 7,166 एकर आणि कर्नाटकात 12,355 एकर जमीन संपादित केली जाईल. या एक्सप्रेसवेवर 42 मेजर ब्रिज, 206 मायनर ब्रिज, 77 बॉक्स कल्वर्ट्स, 6 रेल्वे ओव्हरब्रिज, 59 व्हेहिक्युलर ओव्हरपास, 120 फ्लायओव्हर्स आणि 22 इंटरचेंजचा समावेश असेल. तसेच 2 इमर्जन्सी एअरस्ट्रिप्स देखील बनवले जातील. हा एक्सप्रेसवे पुणे रिंग रोडवरील कांजले इंटरचेंजवरून सुरू होऊन नेलबंगला येथे सॅटेलाइट टाउन रिंग रोडवर एंड होईल. हा एक्सप्रेसवे एकूण 12 जिल्ह्यांमधून जाईल. त्यापैकी महाराष्ट्रातील 3 तर कर्नाटकातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. या एक्सप्रेसवेचा 222 किलोमीटरचा सेक्शन महाराष्ट्रातून तर 496 किलोमीटरचा सेक्शन कर्नाटकातून जाणार आहे. या महामार्गावर 2 लेन या बस आणि ट्रकसाठी आरक्षित असतील, तर उर्वरित 2 लेन्स या कार व इतर वाहनांसाठी आरक्षित असतील. या महामार्गावर दुचाकी व 3 चाकी वाहनांना प्रवेश असणार नाही. हा महामार्ग पुणे रिंग रोडद्वारे मुंबई पुणे एक्सप्रेसवे बरोबर देखील जोडला जाईल. त्यामुळे बँगलोर आणि मुंबईमधील प्रवासही वेगवान होईल. तसेच कवठे महांकाळ येथे शक्तिपीठ एक्सप्रेसवे बरोबर सुद्धा हा महामार्ग इंटरकनेक्ट करेल. या महामार्गालगतच्या गावांमध्ये लॉजिस्टिक पार्क्स, औद्योगिक वसाहती, कमर्शियल प्लेसेस तसेच स्वतंत्र सॅटेलाइट शहरे विकसित करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील महत्त्वाच्या शहरांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. रिअल इस्टेट मार्केटसाठी फायदेशीर ठरेल आणि टुरिझममध्येही वाढ होईल. हा एक्सप्रेसवे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.